ऐका, सेवेसाठी घेतलेला हा अभंग तुकोबारांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबारा यच्च यावत जीवांना उपदेश करतायत. काय उपदेश आहे? तेणे विन जीवा सुख नोही. व्यतिरेक मुखाने सांगतात की त्याच्याशिवाय तुम्हाला सुखाची प्राप्ती होणारच नाही. कशाच्या शिवाय सुखाची प्राप्ती होणार नाही? आपुला तो एक देव करुनी घ्यावा. जोपर्यंत तुम्ही देवाला आपलं करून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही जगात कोणालाही आपलं केलं तर त्याच्यापासून सुखाची प्राप्ती होणार नाही. तेणे विन हा शब्द चकारार्थी आहे. बाकीच्यांची व्यावृत्ती करतो, देवाला आपलं केल्याशिवाय तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही, कारण देव सोडून बाकी जगामध्ये सुख नाहीच आहे, दुःख आहे सर्व. आणि त्यामुळे सुखच प्राप्त करायचं असेल तर देवाची प्राप्ती करा, असा पहिल्या चरणामध्ये उपदेश केलेला आहे. नाही म्हटले जगतातला आम्ही भरपूर धन कमवू, भरपूर विषय गोळा करू, मग आम्ही सुखी होऊ शकू असं आम्हाला वाटतंय. तुकाराम महाराजांनी त्याचा भ्रम दूर केला. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, येरती माईके दुःखाची जनिती. परमात्म्याला सोडून बाकीचं सगळं दुःखच जनिती म्हणजे उत्पन्न करणारी आहेत. कोणत्याही वस्तूला तुम्ही प्राप्त करा, ते तुम्हाला दुःखच प्राप्त करून देणार आहे. नाही आधी अंती अवसानी, तुम्हाला अगोदर शेवटी मध्ये कुठंही ते सुख प्राप्त करून देऊ शकत नाहीत. असं बाकीच्या जगतातील विषयांचं स्वरूप आहे. काय करा मग? अविनाश करी आपुली आयशे, लावी मना पिशे गोविंदाचे. पुन्हा तिसऱ्या चरणामध्ये उपदेश केलेला आहे. परमात्म्याचं जर तुम्ही चिंतन केलं तर परमात्मा तुम्हाला त्याच्यासारखंच अविनाशी बनवतो, जन्म मरणाच्या अतीत करतो. एकच केलं पाहिजे, लावी मना पिशे गोविंदाचे. गोविंदाचं पिसं लागलं पाहिजे, परमात्म्याचं वेड लागलं पाहिजे, सतत रात्रंदिवस त्याचं नामचिंतन केलं पाहिजे, त्याच्याविषयीच बोललं पाहिजे. अशा प्रकारचं वेड परमार्थाचं जर लागलं तर परमात्मा तुम्हाला मोकळं सोडणार नाही. परमात्मा तुम्हाला त्याच्यासारखंच बनवतो, तुम्हाला देवच करून टाकतो, अविनाशी अशा प्रकारचं करून टाकतो. आणि तुमचा हा जन्म शेवटचा होतो. तुका म्हणे, एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. हा तुमचा शेवटचा जन्म. एकदा हा या देहाचा मृत्यू झाला की पुन्हा तुम्हाला जन्म मरणाला यावं लागणार नाही. तुम्हाला परमात्मा त्याच्या चरणाजवळ स्थान देईल, अर्थात तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देईल. आणि मृत्यूच्या नंतर या जगामध्ये कोणाचीही कीर्ती राहत नाही, पण त्या भक्तांची मात्र कीर्ती मागे उरत असते. गेले दिगंबर ईश्वर विभूती, पण राहिल्या त्या कीर्ती. जगा माझी उभारीला ध्वज तेही लोकावरी, ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. संत महात्म्यांचीच जगामध्ये कीर्ती उरते. जे फक्त संसारच करतात, जे फक्त विषयच गोळा करतात, त्यांची कीर्ती राहत नसते. विठ्ठल पुंडलिक गणपती बाप्पाच्या या वर्धापन मंदिराच्या निमित्ताने आपला सोहळा सुरू आहे. वर्धापन सोहळा आहे मंदिराचा. गणपती बाप्पा ही अशी देवता आहे, सर्वांना प्रिय असलेली देवता. बरेचसे असे देव आहेत की ते खटकतात काही लोकांना. महादेव बऱ्याच लोकांना आवडत नाही, काही लोकांना आवडतोय, काही लोकांना पांडुरंग नाही जमत. पण पांडुरंगाला जरी मानणारे असले, महादेवाला न मानणारे लोक आहेत, पण ते गणपतीला मात्र मानतात. म्हणून बघा तुम्ही सर, या जगामध्ये पांडुरंगाचे जेवढे वारकरी आहेत, उपासक आहेत, महादेवाचे जेवढे शैव भक्त आहेत, उपासक आहेत, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक समुदाय उपासकांचा गणपती बाप्पांचे आहे. गणपती बाप्पाचे जगभर उपासक आहेत, जगभर उपासक. म्हणून लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढा पूर्ण करण्यासाठी आणि समाजाला एकत्र करण्यासाठी एखादा सोहळा केला पाहिजे. त्या निमित्ताने हे सगळे लोक एकत्र येतील या उद्देशाने जेव्हा एखादा उत्सव करायचा ठरवला, तेव्हा गणपती बाप्पांचाच उत्सव ठरवला. विठ्ठल आपल्या परंपरेमध्ये शैव आणि वैष्णव यांची भांडणं आहेत. शैव काही शंकराचे उपासक आहेत,
काही विष्णूचे उपासक आहेत, बऱ्याच जणांचं एकमेकाबरोबर जमत नाही, पण गणपती बाप्पा बरोबर सगळ्याच जमत. म्हणून ही मान्य असलेली, सर्व पूजनीय, सर्व वंदनीय अशी असलेली देवता आहे. एवढंच नाही तर गणपती बाप्पांनी आपल्या शारीरिक अवयवांच्या द्वारा, स्वरूपाच्या द्वारा सुद्धा जगाला अनेक संदेश दिलेत. परमार्थ म्हणजे काय असतो त्याचं उद्बोधन भगवान गणपती बाप्पांनी आपल्या अवयवातूनच दिलेलं आहे. विठ्ठल ऐका, गणपती बाप्पा ही कशी देवता आहे. गणपतींची मूर्ती सांगते परमार्थ कसा करावा, मानवी जीवन कसं असावं याचा उपदेश करणारी गणपती बाप्पांची मूर्तीच आहे. मूर्तीच बघा, एक एक अवयव. गणपती बाप्पांचे कान मोठे आहेत. कशासाठी कान मोठे आहेत? उगच असं नाही, त्याच्यातून उपदेश केलाय गणपती बाप्पांनी. लोक तुमची निंदा करतील ते ऐकण्यासाठी कान मोठे ठेवा. लोक काहीतरी बोलतील म्हणून परमार्थ सोडू नका, चांगलं वागायचं सोडू नका. चांगलं वागायला लागला की तुका म्हणे हासे जन, नाही कान ते ठाई. ती निंदा पचवण्याचं सामर्थ्य आपल्या कानात असलं पाहिजे. म्हणून गणपती बाप्पांनी कान मोठे ठेवले. दुसरा अर्थ असा, भरपूर ऐकायला शिका. कान मोठे का? ऐकायला शिका. आम्हाला बोलावंच वाटतंय, असं वाटतंय वक्तृत्व आलं पाहिजे, मला बोलता आलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं कोणी ऐकायला कोणी असो नसो, माईक हातामध्ये घेतल्याशिवाय त्याला करमतच नाही. स्टेजवर जाऊन त्याला 2 शब्द तरी माईक मध्ये बोलावेच वाटतात. बोलण्याची फार सवय महाराज काही लोकांना. माईक सुटत नाही, पण येरती माईक आहे ते विसरतात. पण माईक मात्र सुटत नाही. बोलण्याचीच लोकांना सगळ्यांना आवड आहे. पण लक्षात ठेवा, गणपती बाप्पा सांगतात जगात तो मोठा होतो जो ऐकायला शिकला. विठ्ठल भरपूर श्रवण करावं, शास्त्र ऐका, मोठ्यांचं ऐकायला शिका. कानातून सूचना दिलेली आहे. पोट मोठं आहे, लोकांनी बोललेले अपशब्द, निंदा पचवायला शिका, त्यासाठी पोट मोठं आहे. गणपती बाप्पांचं जे सोंड आहे ना, सोंड ती सरळ पण आहे आणि वाकडी पण आहे. 2 प्रकारची सोंड गणपती बाप्पाची पाहायला मिळते. एक सरळ सोंडेचा गणपती, एक वाकड्या सोंडेचा गणपती आहे. असं का? याचं कारण ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. जया लागी तो मूढ, तया लागी तो वक्रतुंड, ज्ञानियासी तरी अखंड वजूची आहासी. याचा अर्थ असा आहे, जे अभक्त आहेत, दुर्जन आहेत, वाईट आहेत, त्यांच्यासाठी गणपती बाप्पा वाकड्या सोंडेचा आहे. त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. गणपती बाप्पानं सोंड वाकडी ठेवले. जे वाकडं जीवन जगतात त्यांच्यासाठी मी वाकडच आहे, आणि जे सरळ जीवन जगतात त्यांच्यासाठी माझी सोंड सरळ आहे. म्हणजे मी सुद्धा सरळच आहे. विठ्ठल अनेक अवयवाचं चिंतन आपल्याला करता येईल. ज्ञानोबारायांनी गणपतीच्या 6 हाताचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, देखा षडदर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती, म्हणून विसंवादे धरिते आयुधे हाते, तरी तरकू तोची फरशू, नीती भेदू अंकुशू, वेदांतु तो महारसू, मोदकू मिरवे. गणपतीचे 6 हात म्हणजे 6 शास्त्र आहेत. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. हे 6 आस्तिक दर्शन, देवाला मानणारी, वेदाला मानणारी ही 6 जी आस्तिक दर्शन आहेत, ते गणपतीचे 6 हात आहेत म्हणे. विठ्ठल गणपती बाप्पा ही मांगल्याची देवता आहे. कोणतंही काम करण्यासाठी आपण जेव्हा बाहेर निघतो तेव्हा बघा तुम्ही, ब्राह्मण देवतेला विचारा, सुरुवात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे. विघ्ननाशक देवता आहे. पण कोणतंही काम करण्याच्या अगोदर गणपती बाप्पाचं चिंतन करा, एखादा श्लोक म्हणा, गणपती बाप्पाचं दर्शन करा आणि मग बाहेर जा. आपण सफल झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या प्रकारचे विघ्न आपले निवृत्त होतात. म्हणून विघ्नांची नाशक देवता गणपती बाप्पा असल्यामुळं आपल्याला ती निश्चितच उपास्य आहे. विठ्ठल ऐका, गणपती बाप्पा हे मातृ पितृ भक्त देवता आहे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे हे फक्त सांगणं नाही, तर आचरणातून उपदेश करणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा आहे. एकदा असं झालं म्हणे, सगळ्या
देवतांमध्ये श्रेष्ठ कोण, अशा प्रकारचा प्रश्न उत्पन्न झाला. कोण श्रेष्ठ आहे, कोण मोठा देव आहे, अशा प्रकारे ठरलं. प्रत्येक देवाला, इंद्राला वाटायचं मी श्रेष्ठ आहे, मी मोठा आहे. वायुदेव, अग्निदेव, सगळ्यांना वाटायचं मी श्रेष्ठ आहे. सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले, आमच्यापैकी कोण मोठं आहे सांगा, तुम्ही पिताश्री आहात आमचे, सांगा आमच्यामध्ये कोण मोठं आहे. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, एक काम करा म्हणे, तुम्ही आताच्या आता सगळे पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यासाठी जा. जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा लवकर करून वापस येईल तो तुमच्यामध्ये श्रेष्ठ आहे, अशी सूचना दिली, उपदेश दिला, एक माध्यम सांगितलं. सगळे देव निघाले आपापल्या वाहनावर बसून पृथ्वीची प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले. गणपती बाप्पांनी विचार केला, आमच्यामध्ये मोठा कोण, बुद्धिमान कोण, याची परीक्षा घ्यायची आणि पृथ्वीला प्रदक्षिणा लवकर करून यायचं. याच्यामध्ये त्या बुद्धिमत्तेमध्ये काय प्रश्न आहे? लक्षात येत आहे ना? चाचणी कशाची घ्यायची? बुद्धिमत्तेची. बुद्धीनं कोणती देवता मोठी आहे ही परीक्षा होते. आणि सांगितलं काय, लवकर कोण पळून येतंय बघू, रनिंग करायला लावली. अरे संबंध काय? मग विचार केला गणपती बाप्पाने, याचा अर्थ ब्रह्मदेवाला काही वेगळं सुचवायचं असावं. विचार केला आणि गणपती बाप्पा आले, तिथून घरी आले, कैलासाला आले आणि आपले जे पार्वती माता आहे, भगवान शंकर आहेत, बसलेले आहेत, त्यांना अशी एक प्रदक्षिणा केली, साष्टांग दंडवत घातला आणि जाऊन बसले त्यांच्या मांडीवर गणपती बाप्पा. आणि सगळे देव फिरून येत आहेत प्रदक्षिणा करण्यासाठी, धावून येत आहेत. आणि धावून येऊन प्रदक्षिणा करून गेले ब्रह्मदेवाकडे आणि विचारलं, हा कोण आला अगोदर, कोण श्रेष्ठ आहे सांगा. ब्रह्मदेव म्हटले, गणपती बाप्पा श्रेष्ठ आहे. का गणपती बाप्पा? ते तर प्रदक्षिणा केली नाही. अरे म्हटले, तुम्हाला एवढं कळलं नाही देवांनो, एवढं तुम्हाला समजलं नाही? पृथ्वीची प्रदक्षिणा लवकर करून येण्यामध्ये बुद्धीनं मोठा असण्यामध्ये काय संबंध आहे हे गणपती बाप्पाला कळालं. ती बुद्धीची देवता आहे, लक्षात आलं. आणि गणपती बाप्पानं आई वडिलांना प्रदक्षिणा केली. आई वडिलांच्या सेवेमध्ये आणि प्रदक्षिणेमध्ये पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं, हे गणपती बाप्पाच्या ध्यानात आलं. त्यामुळे गणपती बाप्पा श्रेष्ठ आहे. विठाल म्हणून लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांनी, मुलांनी आपली बुद्धी वाढावी, बुद्धी तीव्र व्हावी, बुद्धी सूक्ष्म व्हावी, याकरिता गणपती बाप्पांची उपासना केली पाहिजे. गणपती अथर्व शीर्ष त्याची संहिता घेतली पाहिजे, ते म्हटलं पाहिजे, रोज दर्शनाला आलं पाहिजे. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. आपल्याला बुद्धी वाढली पाहिजे, आपण मोठे झालो पाहिजे, आपल्याकडून अभ्यास झाला पाहिजे. त्याच्यासाठी विद्यार्थ्यांची देवता म्हणजे गणपती बाप्पा आहे. विद्यार्थ्यांनी, मुलांनी आई वडिलांची सेवा करावी ही सूचना देणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा आहे. अलीकडे महाराज, आई वडिलांची सेवा कोणी करायला तयार? हे ज्ञान मुलांना देण्याची गरज आहे. बरं लक्षात ठेवा सर, आज विद्यार्थ्यांना हे आपली वैदिक संस्कृती, आपले पारमार्थिक वारकरी संप्रदायाचे हे संस्कार, आपल्या सनातन हिंदू धर्माचे संस्कार आपल्या मुलांना दिले तर हे मुलं उद्या तुम्हाला सांभाळतील, आई वडिलांना सांभाळतील, स्वतः जीवन चांगलं जगतील, आनंदी जीवन जगतील. नाहीतर फार महाराज बाहेरचं जग वाईट आहे. व्यसनी मुलं आहेत, अत्यंत व्यसन करतायत, आई वडिलांना शिव्या घालतात. काय, आई वडिलांची सेवा तर लांबच राहिली, त्यांच्या बरोबर राहत सुद्धा नाहीत. कितीतरी मोठे मोठे डॉक्टर, इंजिनियर असे बघितलेत महाराज आम्ही, मोठे मोठे परदेशामध्ये डॉक्टर आहेत. इकडं वडील मरून महिना होऊन गेलं तरी त्यांना माहिती नाही. विठाल अरे, ज्यांनी हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, रोजगार केला, तुम्हाला शिकवलं, डॉक्टर बनवलं, मोठं बनवलं, त्यांची वृद्धापकाला तुम्ही सेवा नाही करू शकत? एवढे कसे मूर्ख झालात तुम्ही? याला काय कसलं शिक्षण म्हणायचं महाराज? याला काय संस्कार म्हणायचं? याला शिक्षण म्हणायचं? काय का जाळा महाराज असलं शिक्षण, काही उपयोगाचं नाही असलं शिक्षण. लक्षात ठेवा, आपल्या धर्मानं सांगितलंय, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आई आपल्या जीवनातील पहिला देव आहे, वडील आपल्या जीवनातील दुसरा देव आहे, आपले आचार्य, आपले शिक्षक, आपले गुरु हे आपल्या जीवनातील तिसरे गुरु आहेत. आणि आपल्या घरी अचानक एखादा वाटसरू आला तर त्याला अतिथी म्हणतात, ते आपले चौथे गुरु आहेत. हे संस्कार मुलांना आज दिले गेले पाहिजे महाराज. रोज मुलांना हे सांगितलं पाहिजे, हरिपाठ वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, आपला धर्म काय सांगतो याचं ज्ञान आपल्या मुलांना द्या. नाहीतर अवघड आहे महाराज. केवळ हे बाहेरचं शिक्षण, शाळा कॉलेजचं शिक्षण घेऊन मुलं काही संस्कारिक निघणार नाहीत.
संस्कार द्यायचे असतील तर त्यांना घरी भगवद्गीता शिकवावी लागेल, त्यांना आपला धर्म सांगावा लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. याची आज गरज आहे. आळंदीत राहतोय आम्ही, कितीतरी उदाहरणं पाहिलीत मी डोळ्यासमोर. माझ्या समोर घराचं उदाहरण आहे, माझ्या समोरच घर आहे. कमीत कमी 50 ते 60 कोटीचा मालक असेल महाराज, कमीत कमी म्हणतोय बरं मी, कदाचित जास्त असतील. पण मुलगा रोज दारू पिऊन पडतो, दोन्ही किडन्या खराब झालेल्या आहेत आणि रोज दवाखान्यातून इंजेक्शन घेऊन आल्याशिवाय त्याला चालता येत नाही, पण तरी दारू पिल्याशिवाय राहत. सगळी व्यसनं करतो. बापाचा आज 80 वर्ष वय असेल त्या बापाचं, पाय मोडलेला आहे, चालता येत नाही, लंगत लंगत चालतो, पाय मोडलेला आहे, कमऱ्यात मणक्यात गॅप गेलेला आहे, चालता येत नाही, खुर्चीवर त्याला ते चालवावं लागतं, घेऊन जावं लागतं. ढसा ढसा रडतो महाराज आमच्यासारख्याकडे बघून. तो म्हणतो, महाराज आळंदीत तुम्ही बाहेरून आलात, आम्ही इथंच जन्माला आलो आळंदीत, पण आम्ही आमच्या मुलांना हे संस्कार दिले नाही. तुम्ही बाहेरून आलात, धर्माचे संस्कार घेतले आणि आज बघा तुमचं जीवन किती चांगलं आहे, किती संस्कार. तुमच्याकडे बघून आम्हाला लोभ सुटतो, वाईट वाटतं म्हणले आमच्या मुलांना असे संस्कार आम्ही देऊ शकलो नाही. म्हणून लक्षात ठेवा, तात्पर्य माझं सांगण्याचं एवढंच आहे, कधीतरी आपल्या मुलांना धर्माचे संस्कार लागावेत. आपला देव म्हणजे काय आहे, आपल्या देवाचं स्वरूप काय, आपल्या धर्माचं महात्म्य काय, आपला धर्म किती मोठा आहे, त्याचं ज्ञान आपल्या मुलांना द्या. नाहीतर बाकीचे धर्म अतिक्रमण करतायत आपल्या मुलांना, आपल्या लोकांना त्याच्यामध्ये ते धर्म परिवर्तन करायला लावतात. तुम्ही जर तुमच्या धर्माचं ज्ञान मुलांना दिलं नाही तर बाकीचे लोक येतात आणि त्यांच्या धर्माचं ज्ञान तुमच्या मुलांना सांगतात आणि त्यांच्या धर्मामध्ये ओढत असतील तर मग काय उपयोग आहे मला सांगा. आपल्या धर्मामध्ये आपल्या मुलांना आपण जर हे शिक्षण देऊ शकलो नाही तर मग आपल्या जीवनात धर्माला पहिलं प्राधान्य असलं पाहिजे, हे मुलांना शिकवलं पाहिजे. ऐका, परवाची गोष्ट आहे, मी आणि आमचे महेश महाराज माऊलींचं दर्शन करून बाहेर निघालो. बाहेर महाद्वारामध्ये आल्याच्या नंतर एक म्हातारा मनुष्य, खूप मोठं वय होतं त्याचं, मोठं वय झालेलं, चेहरा असा म्लान झालेला, असा केविलवाना चेहरा आमच्याकडे आला. महाराज 2 मिनिट थांबा. म्हणलं काय बाबा? घाबरलेला एकदम चेहरा, असा हातपाय थरथर कापत होते, छोटीशी पिशवी हातामध्ये होती आणि असा गंध लावलेला, गळ्यामध्ये तुळशीची माळ होती त्याच्या. मला म्हणत होता, महाराज इथं आळंदीमध्ये एखादा वृद्धाश्रम आहे का? मी म्हटलं मला तरी माहिती नाही की, माझ्या पाहण्यात तरी वृद्धाश्रम आळंदीत नाही, आळंदीत वृद्धाश्रम नाही. घाबरला महाराज. म्हटला महाराज कुठे राहू मी, एखादी काही आहे का माझी राहणे धर्मशाळा, कोणी ठेवील का मला? मी म्हणलं ठेवील कोणीतरी, विचारा इथं भरपूर धर्मशाळा आहे. महाराज तो असा थरथर थरथर कापत होता. मी म्हणलं बाबा तुम्हाला मुलं वगैरे? रडायला लागला ढसा ढसा. म्हणला मुलं आहेत, बाळ आहे, सगळे मोठे आहेत, घरी सगळं चांगलं आहे, सांभाळत नाही म्हणलं कुणी. त्या दिवशी महाराज मी ठरवलं, आत्ताची गोष्ट आहे, 12-13 एक 5-6 दिवस झाले असतील, 8 दिवस झाले असतील, आत्ताची गोष्ट आहे. त्या दिवशी महाराज महेशला मी म्हटलं, महेश आजपासून कीर्तनात पहिलं मी सांगेन की आई वडिलांची सेवा करा. ही प्रत्येक कीर्तनात मी सांगितल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल अवघड आहे महाराज, आताची मुलं बेसंस्कारी निघालेली आहेत. तात्पर्य माझं सांगण्याचं एवढंच आहे महाराज, आपला देव काय आहे, आपला देव कसा आहे, त्यांना आपल्या अवयवातून कसं सुचवलंय, काय सुचवलंय, हे ज्ञान द्या, आपल्या मुलांना द्या. आपली संस्कृती शिकवा, आई वडिलांचं रोज दर्शन केलं पाहिजे हे शिकवा, आपल्यावर उपकार अनंत आई वडिलांचे असतात हे शिकवा त्यांना, आपल्या गुरूंचे उपकार असतात हे शिकवा, देश धर्म यांची सेवा केली पाहिजे हे त्यांना शिकवा. सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवेशी खीर शरीरे लोन कीजे, हे ज्ञानोबाराय सांगतात महाराज. ज्ञानी यांचे राजे असणारे ज्ञानोबाराय सांगतात आई वडिलांची सेवा केली पाहिजे. सगळ्या तीर्थामध्ये सर्वश्रेष्ठ धुरे म्हणजे सर्वश्रेष्ठ तीर्थ जर काय असेल तर आई वडील आहेत. आज महाराज पांडुरंग विटेवर का उभा आहे? आई वडिलांची सेवा पुंडलिकानं केली म्हणूनच उभा आहे ना. वारकरी संप्रदायाचा देव जर आई वडिलांमुळे उभा असेल तर आम्ही आज प्रत्येक कीर्तनात किमान थोड्या वेळेत तरी सांगितलं पाहिजे की मुलांना चांगले संस्कार द्या आणि आई वडिलांना सांभाळा, हे शिकवलं पाहिजे. आणि यासाठी आपण आपल्या मुलांना आमचा देव कसा आहे,
धर्म कसा आहे, देश कसा आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याचं महात्म्य काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, हे सगळं सगळं आम्ही आमच्या मुलांना शिकवलं पाहिजे. आमचा धर्मग्रंथ हिंदूचा धर्मग्रंथ भगवद्गीता हा आहे. गीतेमध्ये किती अध्याय आहेत? 18 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायाचं नाव काय? अर्जुन विषाद योग, सांख्य योग, कर्मयोग, कर्मसन्यास योग, ज्ञान कर्म संन्यास योग, आत्मसंयम योग, ज्ञान विज्ञान योग, अक्षर ब्रह्म योग. अशा प्रकारचे सगळ्या प्रत्येक अध्यायाची नावं काय, प्रत्येक अध्यायामध्ये काय आलंय हे शिकवलं पाहिजे महाराज. कुठल्या तरी गुरुकुलामध्ये आपण आपल्या मुलाला निश्चित ठेवलं पाहिजे. काही दिवस तरी, भले नंतर तुम्ही डॉक्टर करा, कितीही मोठा त्याला बनवा, पण काही दिवस तरी आपल्या वारकरी संप्रदायाचे आणि आपल्या हिंदू धर्माचे संस्कार देणाऱ्या संस्थेमध्ये निश्चित मुलांना ठेवा. विठ्ठल पहिल्यांदा आपण आपल्या मुलांना हे शिकवलं पाहिजे, बाळा, जीवन जगण्यासाठी पैशाची जरूर गरज आहे. पैशाशिवाय आज पानही हलत नाही. कलियुग आहे, वाईट दिवस आहे, कोणी कोणाला शेवटी मदत करणार नाही. पैसा आपल्याकडे पाहिजेच आहे. परमार्थिक असो, संसारिक असो, पैसा कुणाला लागत नाही महाराज. पैशाशिवाय काय मला सांगा ना, जगामध्ये पैशाची गरज आहे, नाही असं नाही, पण पैसा हे आपलं सर्वस्व नाही. सुखासाठी पैसा नाही, आपली व्यवस्था होण्यासाठी पैसा आहे. जीवन जगण्यासाठी, पोट भरण्यासाठी पैशाची गरज आहे. सुखाच्या प्राप्तीसाठी काय करावं लागेल बाळा, ध्यानात घे. आई वडिलांनी शिकवलं पाहिजे मुलांना. लक्षात ठेव बाळा, जोपर्यंत तू परमार्थ करणार नाही, आपला धर्म समजून घेणार नाही, आपले संत समजून घेणार नाही, आपले ग्रंथ समजून घेणार नाही, तोपर्यंत तुला सुख मिळणार नाही. सुखाच्या प्राप्तीची साधनं ही आहेत, आमचे संत, आमचे ग्रंथ, आमचा मंत्र आणि आमचा देव. हे सुखाचं साधन आहे. कधीतरी तुला पैसे कमवण्याच्या त्या कामातून वेळ काढून परमार्थ करावा लागेल. देवाला मिळवण्यासाठी काहीतरी साधना करावी लागेल, देवाची काही उपासना करावी लागेल. त्याच्याशिवाय तुला परमात्मा प्राप्ती होणार नाही आणि त्याच्याशिवाय तुला सुखाची प्राप्ती होणार नाही. हे शिकवलं पाहिजे आपल्या मुलांना. तुकोबाराय महाराज जगत गुरु आहेत आणि तुकोबारायांचं हे सगळं जग आपण म्हणजे लेकर आहेत. म्हणून तुकोबाराय आपल्या मुलांना, आपल्या जगाला लेकरासारखं, मुलासारखं आज जणू काही मांडीवर त्याला बसवून, डोक्यावरून हात फिरवून, त्याला कुरवाळून समजावून सांगत आहेत, तुला पैसा कमवायचा आहे कमव, तुला काय मिळवायचंय सगळं मिळव, पण तुला सुखच मिळवायचं असेल, अविनाशी सुख मिळवायचं असेल तर पर्याय एकच आहे, अभंगाचं पहिलं. आपुला तो एक देव करून देव करून घ्यावा. तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. ते नवीन जीवा सुख नोय. ते नवीन जीवा सुख नोय. ते नवीन जीवा सुख नोय. ते मायेका दुःखाची जनाते. ते मायेका दुःखाची जनाते. ते मायेका दुःखाची जनाते. ते मायेका दुःखाची जनाते. ते नवीन जीवा सुख नोय. ते नवीन जीवा सुख नोय. ओ ते नवीन जीवा सुख नोय. ये रती मायेका दुःखाची जनाती. ये रती मायेका दुःखाची. ये रती मायेका दुःखाची जनाती. ये रती मायेका दुःखाची जनाती. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेणे विन जीवा सुख नोही. आज तुकोबाराय आपल्या लेकरांना, सगळ्या जीवांना उपदेश करतायत, बाळांनो, तेणे विन जीवा सुख नाही. सुखासाठी तुमची धडपड चाललेली आहे, धावपळ चाललेली आहे, सुखासाठी चालले, पण तुमचा मार्ग चुकीचा आहे. संसाराच्या मार्गाने जाताय आणि सुखाचा शोध घेताय, असं कधी शक्य आहे? संसारी जरी सुख जोडे तरी का शेविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे, ते काही वेडे म्हणावे.
अरे संसारामध्ये जर सुख प्राप्त झालं असतं तर आतापर्यंत अनेक राजे महाराजे ऋषी मुनी आपलं सगळं साम्राज्य सोडून वनामध्ये गेले, एकांतामध्ये गेले. त्यांनी भजन केलं, कीर्तन केलं, भक्ती केली, साधना केली आणि मग सुखाला प्राप्त झाले, मोक्षाला प्राप्त झाले. संसारामध्येच जर सुख असतं तर त्यांना संसार सोडायची गरज काय पडली असते? संसारामध्येच सुख असतं तर तुकाराम महाराजांना डोंगरावर जाऊन भजन करण्याची काय गरज होते? लक्षात ठेवा. म्हणून संसारामध्ये सुख नाही, संसार जगण्यासाठी एक साधन आहे. ईश्वर आणि गृहस्थ आश्रम म्हणा, हे सगळा संसार म्हणा, आपलं पोट भरण्यासाठी, एक जीवन जगावं यासाठी, आपला निर्वाह व्हावा यासाठी हे सगळं निर्माण केलेलं आहे. सुखाचा शोध घेण्यासाठी मात्र तुम्हाला एकच पर्याय आहे. या मानवी देहाचं सार्थकत्व एकच आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, जन्माल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक. एक देखिलिया, एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक एक विठ्ठलचे. एका विठ्ठलाचं दर्शन झाल्याच्या नंतर जन्माचं सार्थक होतं. यालाच म्हणतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तो देव आपुला करुणी घ्यावा, हाच एक मार्ग आहे सुखाचा. तेने विन जीवा सुख नोहे. त्याच्याशिवाय कितीही दुसरं काही मिळवा, लोकमान्य व्हा, लोकांनी तुम्हाला मानलं, निवडून दिलं, महापौर झाला तुमच्या पक्षाचा, म्हणजे सुख मिळालं नाही. पैसा मिळेल, मान मान्यता मिळेल, सत्ता मिळेल, सगळं मिळेल, सुख मिळणार. सुख पात जावा पाडे, सुख पात जावा पाडे, सुख पाहता जावा पाडे. दुःख परमाता येवडे, दुःख परमाता येवडे नो. सुख पात जावा पाडे, दुःख पात जावा पाडे, दुःख परमाता येवडे, दुःख परमाता येवडे. या जगामध्ये सुखाचा विचार केला तर जवा पाडे, जवा एवढं सुख आहे आणि दुःख पर्वता एवढं आहे. मग आपण विचार केला पाहिजे, पर्वता एवढं दुःख मिळवायचं का? जवा पाडे सुख, याच्यासाठी आपलं जीवन हे व्यर्थ घालवायचंय का पर्वता एवढं सुख मिळवायचंय? मग जवापाड दुःख झालं तरी चालेल, याचा विचार आपण केला पाहिजे आणि परमार्थाच्या मार्गाला लागलं पाहिजे. महाराज आम्हाला उपनिषदांनी संदेश दिला, इहचेद वेदी दत सत्यमस्ति न चेदेहा वेदीन महती विनष्टि भूतेषु भूतेषु विचित्य धीरा प्रेत्यास्मा लोकात अमृता भवन्ति. गोड वर्णन केलंय महाराज. या मानवी जन्माला येऊन जर तुम्ही परमात्मा दर्शन केलं, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी काही साधन केलं तर सत्यम असती, तर तुमचं खरं कल्याण झालं. नचेत, आणि जर तुम्ही परमात्म्याला जाणलं नाही, परमात्म्याची उपासना साधना भक्ती काही केलं नाही, बाकी काही सगळं केलं, पण भक्ती साधना जर केली नाही, नामचिंतन केलं नाही, महती विनष्टी, हे त्याचा महान सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. हे दयाळू असणाऱ्या श्रुती मातेने अनुकंपेने आणि दयेने आपल्या मुलांना केलेला हा उपदेश आहे. म्हणून बाळांनो, तुम्ही जोपर्यंत परमात्म्या प्राप्तीच्या मार्गाला लागत नाही तोपर्यंत मानवी देहाची सार्थकता नाही, तुमचं कल्याण होणार नाही, मग भिवंडीच होणार. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका महाराज, आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये असे काही पुत्र झाले की ज्यांनी बापाचा उद्धार केला. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये अशा काही पत्नी झाल्या, पतिव्रता झाल्या की ज्यांनी आपल्या पतीला मुक्त केलं. विठ्ठल विठ्ठल असा महाराज संस्कृतीने सुसंपन्न असणारा
आमचा धर्म आहे, याचा स्वाभिमान आपल्याला असला पाहिजे. आमचा देश, आमचा धर्म कधीच स्त्रियांची निंदा करत नाही. रमन्ते तत्र देवताः यत्र नार्यस्तु पूज्यन्ते. जिथं नारीची पूजा होते तिथं देवता सुद्धा रममान होतात, असा उपदेश करणारा, असं सांगणारा आमचा धर्म आहे. हे लक्षात आमच्या आलं पाहिजे. एक नचिकेता नावाचा मुलगा, उपनिषदांमध्ये वर्णन आहे. त्याच्या वडिलांचं नाव वाजश्रवस. त्या वाजश्रवस नावाच्या वडिलांनी, ऋषी होते ते, त्यांनी एक विश्वजित नावाचा यज्ञ केला. त्या विश्वजित यज्ञामध्ये आपलं सर्वस्व दान द्यायचं असतं, असा त्याचा नियम आहे. सगळं दान द्यायला लागले. सगळं दान देतात. दान देत असताना गायींच्या त्या गोठ्यामध्ये काही गायी अशा होत्या की ज्यांची शिंग मोडलेली आहेत, पाय मोडलेली आहेत, ज्यांना म्हाताऱ्या झालेल्या, वृद्ध झालेल्या अशा काही गायी आहेत, अशा व्यंग गायी. आणि त्या गायींचं सुद्धा दान जेव्हा वाजश्रवस द्यायला लागले तेव्हा नचिकेतानं बघितलं, असं व्यंग दान करू नये. ध्यानात ऋषीपुत्र होता महाराज, संस्कार त्याला त्या वडिलांनी दिलेले होते. त्याच्या ध्यानात आलं, वडिलांनीच मला हे शिकवलंय की दान करत असताना असं दान करावं की ते घेणाऱ्याला, याचकाला त्याचा उपयोग झाला पाहिजे. आपण दान दिलं आणि त्याला त्याचा काहीच उपयोग नसेल तर ते दान व्यर्थ आहे, उलट नरकात घालणार आहे. आनंदानामते लोका तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति. जिथं दुःख आहे अशा प्रकारच्या जन्माला, योनीला त्याला जावं लागतं जर व्यंग दान केलं, अनुपयोगी दान केलं तर. म्हणून दान चांगलं करावं. हे नचिकेताच्या ध्यानात आलं आणि मग नचिकेता वडिलांकडे गेला. वडील, पिताश्री, जनक, तात, बाबा, तुम्ही सगळं सर्वस्व दान देऊन टाकताय, त्याच्यामध्ये ह्या व्यंग असणाऱ्या गायींचंही तुम्ही दान करताय. जगधतृणाः पीतोदकाः, त्या गायींचं वर्णन केलंय की ज्यांनी शेवटचं पाणी पिलंय, तो याचक जर घेऊन गेला तर त्यांच्या घरी गेल्यास हे आता पाणी पिती की नाही माहिती नाही. इतक्या वृद्ध असणाऱ्या गायी, जगधतृणाः, ज्यांनी शेवटचं गवत खाल्लेलं आहे, आता गवत खाता सुद्धा येत नाही त्यांना, एवढ्या वृद्ध झालेल्या गायी आता त्या दूध देत नाहीत. दुग्ध दोहाहा, ज्यांचं दूध पूर्ण काढून घेतलंय, अशा प्रकारच्या गायी आता त्यांच्यामध्ये दूध देण्याचं सामर्थ्य नाही. अशा गायींचं दान तुम्ही करताय, चुकीचं आहे हे. वडिलांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण ब्राह्मण समाज सगळे बसलेले, यज्ञ सुरू होता, मुलगा लहान आहे, 7-8-10 वर्षाचा, काहीतरी बोलतोय, दुर्लक्ष केलं बापाने. पण पुन्हा 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 नचिकेता यायचा आणि वडिलांना म्हणायचा, तुम्ही सगळं दान देऊन टाकताय, त्यात चुकीचंही दान करून टाकताय, मग मीही तुमची संपत्तीच आहे, मी तुमचा मुलगा आहे, मलाही दान देऊन टाका, माझंही दान करून टाका, मला कुणाला देऊन टाकताय. 3दा 4दा 5दा असं ऐकलं वडिलांनी. राग आला, रागाच्या भरामध्ये म्हणाले, जा मृत्यूवे त्वाम ददामी, तुला मृत्यूला देऊन टाकलं, जा. दान केलं तुझं, शब्द ऐकले. नचिकेता एकांतात गेला, विचार करू लागला, मला आता यमाला देऊन टाकलंय, मी आता वडिलांचा राहिलो नाही, मी आता यमाचा आहे, यमदेवता ही माझी मालक आहे, मी आता त्यांचा दास आहे, माझं दान झालंय, आता मी जाणार. विचार करू लागला आणि विचार करून आला वडिलांकडे. ऋषी होते वडील, सामर्थ्य होतच महाराज, पूर्वीचे लोक मोठे, तपस्या त्यांची मोठी असायची. सांगितलं, पिताश्री मला पाठवा, काहीतरी अशी सोय करा, व्यवस्था करा, मी आता यमदेवतेपर्यंत जाऊन पोहोचलो पाहिजे, तिथं मला पाठवा, इथं मला आता राहायचं नाही, मी तुमचा नाही, आता माझं दान झालंय ना, मला पाठवा, माझी सोय करा जाण्याची, काहीतरी मला देऊन टाका. आता वडील घाबरले. ध्यानात आलं, बोलता बोलता मी काय बोलून गेलो, हे चुकीचं बोललो, काय खरंच देऊन टाकायचं होतं या मला, असं नाही, पण चुकीचं शब्द पडला, निघून गेला. नचिकेता म्हणतो, आजपर्यंत आपल्या पूर्वजांनी बोललेला शब्द खोटा होऊ दिला नाही, शब्द कधी पडू दिला नाही. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये परी बचन न जाई. ही आपली परंपरा आहे पिताश्री. तुमचा शब्द गेलाय ना, कदाचित काहीतरी याच्यातून चांगलं पुढे घडायचं असेल, अनुकूल घडायचं असेल, न जाणो म्हणून तुमच्याकडून आपल्या पूर्वजांनी हा शब्द वधवून घेतला असेल. बोललेलं खरं करा, बोलले ते आता पाळावे वचन. तुम्ही बोललात ना, आता खरं करा, पाठवा मला नरकामध्ये, त्या यमदेवतेकडे पाठवा. ऋषी होते, नाही बाळा, अरे बोलता बोलता मी बोलून गेलो, खरंच नाही बोललो, हे सगळं तुझ्यासाठी तर चाललंय ना, हे सगळं कशासाठी चाललंय, तुझ्यासाठी. नाही, तुझ्यावर प्रेम माझं नाही, असं नाही बाळा, मी तुला खरंच नाही पाठवू शकत.
रडायला लागले वडील. नचिकेता म्हणतो आता रडून उपयोग नाही, पिताश्री पाठवा मला, मला इथं राहायचं नाही, पाठवा. आणि तुमचं जे धर्म आहे तसं पालन करा. सत्यम वद, हा आपला धर्म आहे, खरं बोललं पाहिजे ना. मग बोललात, आता खरं करा, पाठवा मला. आणि मग महाराज ऋषी होते, त्यांचं सामर्थ्य तसं होतच, ध्यानस्थ झाले आणि नचिकेताला यम भगवंताच्या द्वारासमोर नेऊन पोहोचवलं. आपल्या तपाच्या सामर्थ्याने नचिकेता जाऊन यमदेवतेच्या दारामध्ये उभा आहे. ऐका बरं मी काय सांगतोय ते तुमच्या ध्यानात येईल. हे का सांगतोय? वेदातल्या ह्या कथा आहेत, वेदातील कथा आहेत, या घडलेल्या कथा आहेत या. आणि मग यमदेवता, यम आहे ते महाराज, त्यांच्याकडे मोठी ड्युटी आहे ना. कोण कुठं मेलंय, कुणाचं काय कर्म आहे, कोणाला कोणती शिक्षा द्यायची, त्या कामामध्ये व्यस्त आहेत. 3 दिवस घरी नाही आले यम. मृत्यू लोकामध्ये कोण कुठं मेलंय, कोणाचं काय, ते आपली जी आहे ते काम करण्यासाठी बाहेर पडलेले. 3 दिवस नचिकेता दारामध्ये उभा आहे. यमदेवतांची पत्नी आली, काही मंत्री त्या ठिकाणचे आलेले आहेत, शास्त्रात वर्णन आहे. त्या ब्राह्मण पुत्राला आतमध्ये येण्याचा त्यांनी आग्रह केला, विनंती केली. त्यानं सांगितलं जोपर्यंत माझे स्वामी येत नाहीत तोपर्यंत या घरात प्रवेश करण्याचा मला अधिकार नाही. काय संस्कार असतील महाराज त्या मुलाचे. का मी घरात येऊ, कसा येऊ, माझे मालक नाही तर स्वामी नाहीत, त्यांच्या आज्ञेशिवाय मी घरात येऊ शकत नाही. दारात थांबला महाराज. 3 रात्री उपवाशी पोटाने, काही न खाता न पिता 3 रात्री त्या ठिकाणी तो उपवाशी पोटी राहिला, दारामध्ये राहिला. यम भगवान आले आणि मग पत्नीने, मंत्र्यांनी सगळी गोष्ट सांगितली. असं असं ब्राह्मण पुत्र आहे, नचिकेता त्याचं नाव आहे, 3 दिवस झालेत बाहेर उभा आहे, काही खात नाही, काही पित नाही, कुणाशी काही बोलत नाही, घरामध्ये येत नाही. अतिथी आहे तो आपला, जा त्यांची काही सेवा करा, त्यांना विचारा, नाहीतर तो ब्राह्मण आहे, अतिथी आहे, त्यांची सेवा नाही केली तर तुमचं सगळं ऐश्वर्य जाईल, ऐश्वर्य जाईल. अतिथी म्हणजे एक प्रकारे अग्नी असतो, वेदामध्ये वर्णन आहे. अतिथी म्हणजे एक प्रकारे अग्नी असतो. तो आपल्या घरी आलेला, आपण जर त्याची सोय केली नाही, त्याला अर्घ्य वगैरे दिलं नाही, पाणी समर्पित केलं नाही, तर तो अग्नी आपलं घर सुद्धा जाळू शकतो, आपलं सगळं पुण्य जाळून टाकतो. म्हणून अतिथीची सेवा झाली पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी विठ्ठल ऐका, यम भगवान तिथं गेले, नचिकेताला विचारू लागले, चरणाची वगैरे सेवा केली. आणि मग म्हणतायत, बाळ तू कोण, कुठून आला, तू 3 रात्री या ठिकाणी उपवाशी पोटी राहिला, माझी वाट पाहिली, धर्माचं पालन केलंस, 3 रात्रांसाठी मी तुला 3 वर देतो, माग. काय मागायचंय ते मागून घे. ऐका बरं, पहिल्या वरामध्ये सांगितलं माझ्या वडिलांनी काही व्यंग दान केलंय, चुकीचं दान केलंय, त्याचा दोष त्यांना लागू नये. मी इकडे आल्यामुळं, तुमच्याकडे आल्यामुळं, तिकडे मृत्यू लोकामध्ये खाली माझे वडील दुःखी आहेत, ते जोपर्यंत सुखी होत नाहीत तोपर्यंत मला सुख मिळणार नाही. त्या ठिकाणी सिद्धांत आलेला आहे, आपल्यामुळं जगामध्ये जर कोणी दुःखी असेल तर तुम्ही त्याला सुखी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला सुख मिळत नाही. हा निसर्ग आहे महाराज, निसर्ग आहे. तुमच्यामुळं, हा मनोविज्ञान आहे. आपल्या मनाला माहित असतं माझ्यामुळं अमुक अमुक व्यक्ती आज दुःखी आहे, त्याला मी फसवलेलं आहे, त्याला मी त्रास दिलाय. तुमचं मन तुम्हाला साक्षी देत असतं, ग्वाही देत असतं, तुम्हाला ते सुख लागू देत नाही. पण जोपर्यंत तुमच्यामुळं जे जे दुःखी आहेत त्यांना तुम्ही सुखी करत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होऊ शकत नाही. हा सिद्धांत त्या ठिकाणी आलेला आहे. आणि मग नचिकेता म्हणतो, माझ्या वडिलांना पहिलं सुखी करा, त्यांना शांत करा, ते रडतायत खाली, त्यांना सुख द्या, त्यांना समाधानी करा, नंतर मी पुढचा वर. पहिला वर हाच मागितला, दुसरा वर मागितला स्वर्गाला जाण्यासाठी जी अग्निविद्या असते ती मला तुम्ही सांगा, आणि तिसरा वर सांगितला आत्मा म्हणजे काय, हा आत्मा काय आहे, या आत्म्याच्या संबंधाचं रहस्य विचारलं, आत्मज्ञान विचारलं. आणि मग नचिकेताला अनेक प्रकारची प्रलोभनं दिली यमदेवतेने. अरे लहान आहेस तू बाळ, आता तू ब्रह्मज्ञान मागतोयस, विचारतोयस, हे ब्रह्म काय, हे आत्मा काय, तुला काय कळणार आहे, तू दुसरं काहीतरी खेळणं मागून घे, लहान आहेस, तुला खेळणं, तुला मृत्यू लोकाचं राज्य देऊन टाकतो, अरे त्रैलोक्याचं राज्य देऊन टाकतो वाटलंस तर, माझ्याकडे तो आलाय, देणारा मी आहे, यम आहे, यम है हम, मी काय देऊ शकत नाही, सगळं देऊ शकतो.
त्रैलोक्याचं राज्य देतो, मागून घे. हे ब्रह्मज्ञान नको विचारू, परमात्म्यासंबंधीचं ज्ञान नको विचारू. नाही महाराज, नचिकेता म्हणतो, नान्यम वरम नचिकेता वृणीते, मी दुसरा आता मागत नसतो, मला हाच वर पाहिजे. काय? आत्मज्ञान मला द्या. परमात्मा कोण आहे, कसा आहे, कुठे आहे, केवढा आहे, मला सांगा. परमात्मा देव, आपल्या भाषेत देव. देव म्हणजे काय? देव कसा, कुठे, केवढा, त्याचं दर्शन करायचं म्हणजे काय, त्याची प्राप्ती कशी करायची, हे मला सांगा. दुसरं मला काही नको आहे. अरे नचिकेता, तुला मी अमर करतो, चिरंजीवी करतो, स्वर्गाचं आधिपत्य देतो. ये कामा दुर्लभा मर्त्य लोके. या मृत्यू लोकामध्ये जे विषय या लोकांना बघायला मिळत नाहीत, पाहायला मिळत नाहीत, अशा प्रकारचे दिव्य विषय मी तुला देतो, सगळं देतो. सुवर्ण वर्णन आलंय, सुवर्ण देतो, सोनं देतो, तुला पाहिजे तेवढं सोनं देतो, मागून घे. लक्षात घ्या, नचिकेतानं हे सगळं धिक्कारलं, हे सगळं धिक्कारलं. मला एक उत्तर द्या. नचिकेता म्हणतो, हे सगळं मी मिळवलं, धन मिळवलं, सुवर्ण मिळवलं, सगळे विषय मिळवले, मला सुख मिळेल का? मला अविनाशी आनंदाची प्राप्ती होईल का? एवढं उत्तर द्या. यम भगवंताने सांगितलं, नाही नाही, अविनाशी आनंद या नश्वर सुखाने प्राप्त होत नाही, या विषयांनी नाही प्राप्त होत. कितीही धन मिळवलं म्हणजे तो मोठा होईल जगात, पण त्याला सुख मिळतं असं नाही. मग ज्याने सुख मिळत नाही, अविनाशी आनंद मिळत नाही, ते तुम्ही मला देताय, आणि ते घेऊन मी काय करू? नकोय मला हे तुमचं कायच. मग मला फक्त परमात्मा प्राप्ती कशी करायची ते सांगा, तेवढं मला सांगा, दुसरं काही मला नकोय. याला म्हणतात महाराज, आपुला तो एक देव करून घ्यावा, एक देव आपला करून घ्यावा, दुसरं काहीच नाही. मला फक्त एक देवच पाहिजे, देवच एक मला आपला करायचा आहे, दुसरं मला आपलं काही करायचंच नाही. अशी अनन्य निष्ठा आपल्या अंतःकरणाची जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत तेणे विन जीवा सुख नोहे, तेणे विन जीवा सुख नोये तेने विना देवा, सुख नोये तेने विना देवा. रती माई के दुःखाची जनत, आपुला तो एक देवा करून घ्यावा, आपुला तो एक देवा करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नोये तेने विना जीवा, सुख नोये तेने विना जीवा, सुख नोये तेने विना जीवा. विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई,
कुमाई गोपाल. जय जय विठोबार 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 कुमाई गोपाल. विठोबार कुमाई गोपाल. ठोबा 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 आपुला तो एक देव करून घ्यावा तेणे विन जीवा सुख नोही. जोपर्यंत आपण देवाला प्राप्त करत नाही, देवाच्या प्राप्तीची साधना करीत नाही, तोपर्यंत आम्हाला सुखाची प्राप्ती होत नाही. असा अत्यंत महत्त्वाचा उपदेश महाराजांनी या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये केलाय. पुढच्या पूर्ण अभंगामध्ये बाकीच्यांची व्यावृत्ती केलेली आहे. येरती माईके ही दुःखाची जनिती आहेत, नाही आधी अंती अवसानी. उत्पत्तीच्या पूर्वी, नाशाच्या नंतर आणि मध्ये, अवसानी मध्ये सुद्धा हे आम्हाला सुखाला कारण ठरणारे नाहीत. आपण परमात्म्याचं भजन चिंतन केलं पाहिजे. अशा प्रकारे उपदेश महाराजांनी केलाय. मी सांगून गेलो आपल्याला मागे, नचिकेता नावाचा मुलगा बापाचा उद्धार करतो, ही आमची संस्कृती आहे. मुलंच एवढे श्रेष्ठ आहेत आमच्या पूर्वजांनी सांगितलेले की ते सुसंस्कारित आहेत. बापाचा उद्धार करावा एवढं सामर्थ्य मुलामध्ये यावं, हे संस्कार त्याचे असले पाहिजे. इतका तो श्रेष्ठ असला पाहिजे, अशी पिढी निर्माण झाली पाहिजे. महाराज, बापाचं चुकलं तर मुलाने सांगावं. याला म्हणतात खरे संस्कार, याला म्हणतात धर्म, याला म्हणतात विद्या, ब्रह्मविद्या, याला आत्मविद्या म्हणतात, याला संस्कार म्हणतात. लक्षात ठेवा, याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे. एक वाक्य बोलून गेलो. आमच्याकडे अशा काही पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या की त्यांनी पतीचा उद्धार केला. पतीने पत्नीचा उद्धार केला असेल अशी भरपूर उदाहरणं आहेत, पण पत्नीने पतीचा उद्धार केल्याची फार थोडी उदाहरणं आहेत. पण अशाही स्त्रिया आमच्या भारत भूमीमध्ये जन्माला आल्या. हे आमच्या भारत देशाचं वैभव आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, एक चुडाला नावाची स्त्री होते, साध्वी. अगदी लहानपणापासून आई वडिलांनी तिला परमार्थाचे साधनेचे संस्कार दिले होते. योग वासिष्ठामध्ये ही कथा आली गुरुजी. योग वासिष्ठामध्ये चुडाला नावाची ती स्त्री आहे. लहानपणापासून आई वडिलांनी तिला परमात्मा प्राप्तीची साधना शिकवलेली, योग शिकवलेला, ध्यान धारणा शिकवलेलं, अंतर्मुख झालेली, आणि त्यामुळे तिच्याकडे एवढी विद्वत्ता प्राप्त झाली तिला, आणि एक सिद्धी प्राप्त झाली की ती जिथं पाहिजे तिथं मनाच्या वेगानं जाऊ शकायची. योगाची साधना केलेली, आणि त्यामुळं जिथं जायचंय तिथं ती प्रकट व्हायची. हे तिचं सामर्थ्य. आणि विद्वान तर अशी होते महाराज, सगळे शास्त्र वगैरे तिचे तयार, अभ्यास भरपूर, विद्वान. कालांतराने तिचा विवाह झाला. शिखी ध्वज नावाचा राजा, त्या राजाबरोबर विवाह झाला. तर राजाही विद्वान होता, पण पत्नी एवढा नाही. पत्नी एवढा विद्वान नाही. पत्नीचं काय महाराज, ऐश्वर्य, योगाचं ऐश्वर्य, अभ्यास वगैरे सगळं. अशी विद्वान होते, साध्वी होते, परमार्थिक होते. आणि मग तो राजा सुद्धा परमार्थिकच, पण त्याला वाटायचं की माझी पत्नी असून मी पती असून तिच्यापेक्षा परमार्थात कमीच आहे. परमार्थाच्या दृष्टीने महाराज अशा पत्नी असाव्यात. पतीला वाटलं पाहिजे पत्नी रोज नामजप करते, देवपूजा करते, मी नाही काही करत, असं वाटावं. आणि त्यांनी सुद्धा परमार्थाला लागावं. पण अशी पत्नी असावी आधी घरात. आणि मग तो शिखीध्वज राजा रोज म्हणायचा आपल्या पत्नीला की मी अरण्यात जातो, तुझ्यासारखं मला सुद्धा योगाचं सामर्थ्य प्राप्त झालं पाहिजे, मला सुद्धा विद्वान व्हायचंय, मोठं व्हायचंय, परमार्थ मला सुद्धा समजला पाहिजे, कळाला पाहिजे. मी एकांतात जाऊन काही वर्ष साधना करतो, मला जाऊ दे. पत्नीने अडवलं, नका, आताच नका जाऊ, थांबा, काही दिवस थांबा. काही दिवस थांबवलं, संतती वगैरे झाली, आणि पुन्हा पुन्हा सारखं मनात त्याच्या असं खोचायचं. त्याला वाटायचं माझ्या पत्नीसारखं परमार्थिक ऐश्वर्य मला सुद्धा मिळावं, त्याला असं सारखं वाटायचं. आणि मग तो एका दिवशी कुणालाही न विचारता न सांगता घराच्या बाहेर पडला. एका गंगेच्या काठावर जाऊन त्यानं छोटीशी झोपडी बांधली, वैराग्य धारण केलं, संन्याशी बनला, साधू बनला, सगळ्या राजवैभवाचा महाराज राजा असून त्याग केला.
अरण्यामध्ये जाऊन एकटा राहू लागला. ध्यान, धारणा, तपश्चर्या, गुरूंनी जे शिकवलंय, सांगितलंय लहानपणापासून त्याचं अनुष्ठान करू लागला. 10 वर्ष झाले, 12 वर्ष झाले. इकडे पत्नी, तिला माहिती होतं पती कुठे गेलेत, कोणत्या ठिकाणी आहेत, काय करतायत. तिला ते योगाचं सामर्थ्य असल्यामुळे माहितीच होतं, ध्यानात होतं. पण तिनं सगळं राज्य, वैभव वगैरे सगळं सांभाळलं. तिनं 10-12 वर्ष सांभाळलं. आणि 12 वर्ष झाले तरी सुद्धा पती अजून त्या अवस्थेपर्यंत आले नाहीत, हे ध्यानात आलं पत्नीच्या. 12 वर्ष साधना केली पण अजून पतीला ते ऐश्वर्य प्राप्त झालेलं नाही. योगाचं ऐश्वर्य, परमार्थाचं नाही प्राप्त झालं. म्हणून त्या पत्नीने ठरवलं, आता मला जावं लागेल. ठरवलं आणि मग ती चुडाला नावाची जी स्त्री आहे ती निघाली महाराज, मनोवेगानं निघाली. पण तिच्या ध्यानात आलं, मी जर स्त्री रूपानं, पत्नी रूपानं जाऊ तर शेवटी पती आहेत ते म्हणतील तू कशाला आली, आणि मी काही उपदेश करू तर ते ऐकायचे सुद्धा नाहीत. म्हणून तिला वाटलं आपण एक वेश बदलून जाऊ. ती गेली ब्राह्मण वेशामध्ये, ब्राह्मणाचं रूप वगैरे घेतलं, साधूचं रूप घेतलं, असं त्या ठिकाणी गेले. आणि मोठ्याने त्या ठिकाणी जाऊन जिथं ध्यानधारणा हा करत होता समोर जाऊन उभी राहिली आणि मोठ्याने आवाज दिला, अलक निरंजन. आवाज दिल्याबरोबर त्या शिखीध्वज राजानं डोळे उघडले, बाहेर पाहिलं, समोर कोणीतरी एक ब्राह्मण दिसतोय. महाराज आपण या अरण्यामध्ये कसं काय आलात, का आलात? तेव्हा ती ब्राह्मण देवता म्हणजे ती त्यांची पत्नी, ती म्हणू लागली, अरे राजा तू इथं काय करतोयस? त्यानं सांगितलं, मला काही मिळवायचं आहे, मला हे शरीर सगळं नश्वर आहे हे ध्यानात आलंय, मला आत्मविद्या, परमात्म विद्या प्राप्त करायची, म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. खरं सांगितलं. त्या ब्राह्मणाने म्हणजे पत्नीने सांगितलं, अजून तू काही सोडलेलं नाही, आधी सोड, त्याग कर, मग तुला हे मिळेल. त्यागेन एके अमृतत्वम आनशुहु. आत्मविद्या, ब्रह्मविद्या त्यागाशिवाय मिळत नसते, आधी त्याग कर, सोड सगळं. आता राजानं विचार केला, काय माझ्याकडं? वल्कलं नेसलेली आहेत, साधू वेश धारण केलेला आहे, एक झोपडी आहे छोटीशी, एवढंच आहे, हातामध्ये कमंडलू आहे. पण मनामध्ये चीड निर्माण झाली आणि दिली फुकून सगळी झोपडी. म्हटले आता काय झोपडी होती ते फुकून दिलं. अरे अजून काही सोडलं नाहीस, जे काही जवळ आहे सोडून टाक, सगळं समर्पण कर. समर्पण केल्याशिवाय नाही तुला परमात्मा प्राप्ती नाही होणार. त्याग कर, समर्पण कर. मिठानं पूर्ण समर्पण जोपर्यंत पाण्याला केलं नाही तोपर्यंत ते त्याला पाण्याची प्राप्ती होत नाही. तसं जीवाचं पूर्ण समर्पण जोपर्यंत देवाला होत नाही तोपर्यंत जीवाचा देव होत नाही. विठ्ठल हॅलो विठ्ठला 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 विठ्ठल. विठ्ठला. आणि मग त्या राजानं विचार केला, आता काय राहिलंय? कमंडलू होता, दिला फेकून गंगेमध्ये, आता काय राहिलंय? सगळं सोडलं. तरी सुद्धा ती पत्नी म्हणू लागली, अजून सोडलं नाहीस? म्हणल्या, काहीच सोडलं नाही, सोडायचं राहिलंय अजून. आता त्यानं हातच जोडले, महाराज आहे काय माझ्याकडे ते सांगा, आता काय सोडायचं? हे नाहीच माझ्याकडे, काय सोडू? तेवढ्यात त्याच्या ध्यानात आलं, हे शरीर आहे ना, लक्षात घ्या बरं, त्याची सुद्धा किती परीक्षा चालली, त्याचा विचार काय. त्याच्या ध्यानात आलं, शेवटी शरीर आहे हे. कदाचित या ब्राह्मण देवतेला म्हणायचं असेल, जोपर्यंत शरीर सोडत नाहीस तोपर्यंत खरा त्याग नाही घडला. म्हणून त्यानं चिता रचली आणि त्या चितेमध्ये उडी मारायला लागला. तर शरीराचाच त्याग करतो पूर्ण, मग तर त्याग होईल पूर्ण, असं म्हणाला. आणि तेव्हा पत्नीनं सांगितलं, शरीर जरी सोडलं ना तरी अजून तू काही सोडलं नाही. आता घाबर सोडतो, पण काय सोडू ते सांगा. त्यावेळेस त्या पत्नीनं सांगितलं, ब्राह्मण वेशामध्ये असलेल्या तिनं सांगितलं, हा अहंकार सोड. काय सोडून माझ्याकडे काय आहे हाच तुला अहंकार आहे. जोपर्यंत मी वैरागी आहे, माझ्याकडे काहीच नाही, मी त्यागी आहे, मी संन्याशी आहे, हाच अहंकार आहे तुला. आणि हा अहंकार जोपर्यंत पूर्णपणे तू सोडत नाहीस तोपर्यंत तुला देवाची प्राप्ती होणार नाही. विठ्ठला हॅलो विठ्ठला विठ्ठला हॅलो विठ्ठला विठ्ठला. आणि मग महाराज या शिखीध्वज राजाच्या ध्यानात आलं, माझी चूक कुठे होती. अरे त्याग करणारा मी तरी कोण आहे? हा मी म्हणजे अहंकार. जोपर्यंत हा मीपणा जात नाही तोपर्यंत देव भेटत नाही. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. पण मी हा अहंकार सोडला नाही. मी काय सोडू? मी काय सोडू नाही, मीच सोडला नाही अजून.
माझा मी अजून गेलेला नाही हे ध्यानात आलं. आणि जसा तो ध्यानस्थ झाला, अहंकाराचा पूर्ण नाश झाला आणि तो ब्रह्मरूप झाला, त्याला परमात्मा प्राप्ती झाली. योग वासिष्ठामध्ये वर्णन आहे. एक पतिव्रता स्त्री ती प्रकट झाली पुन्हा, आणि मग समोर पाहतो, पण मी जर पत्नी रूपात आले असते तर तू माझा उपदेश ऐकला नसता, म्हणून ब्राह्मण रूपात मला यावं लागलं. पण याचा अहंकार गेलेला होता, याला परमात्म्याची प्राप्ती झालेली होती महाराज. मग हे दोघ जण ते आपल्या राज्यामध्ये गेले, दोघही ब्रह्मज्ञान संपन्न पती पत्नी, आणि त्यांचं राज्य काय असेल त्यांनी ते राज्य सांभाळलं. ही आमची भारतीय संस्कृती आहे महाराज. याला म्हणतात खरी पतिव्रता, याला म्हणतात खरा नचिकेतासारखा पुत्र. आणि जो आमचे गुरुजी डॉक्टर महाराज बाबा सांगत असतात, जोपर्यंत आमच्या भारत देशातील स्त्री सुसंस्कारित होत नाही आणि लहान मुलं सुसंस्कारित होत नाहीत, तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. विठ्ठल याला म्हणायचं आपुला तो एक देव करून घ्यावा. पूर्ण अहंकार सोडणं म्हणजे देव आपला करणं. जोपर्यंत आम्ही आमचा अहंकार सोडला नाही तोपर्यंत देव आपला केला नाही. अहंकार सोडणं यालाच म्हणायचं देव आपला केला, त्याला सुखाची प्राप्ती होते. आणि ज्याने अहंकार सोडला नाही, मीपणा सोडला नाही, तेने विना जीवा त्याला कधी सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणून हे ज्ञान, हे संस्कार हे आमच्याकडे असले पाहिजे. त्याच्याशिवाय आम्हाला खरं सुख प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून याच करिता आम्ही एक विचार केलेला आहे, आपल्याकडे मुलांना संस्कार चांगले लागले पाहिजे. देशाचे, धर्माचे, देवाचे हे संस्कार लागलेच पाहिजे मुलांना. आईवडिलांना सांभाळणारी नवीन पिढी निर्माण झाली पाहिजे. आळंदीत आम्ही पाठ घेतो, पण दुसरीकडे कुठेतरी घेतो. आता सरांना सगळं माहिती आहे, आमचे देवरे सर आहेत, त्यांचे मोठं विद्यापीठ आहे, संस्कृत विद्यालय आहे, त्यांच्याकडे भरपूर विद्यार्थी घडतात, तयार होतात. असं विद्यापीठ एखादं सर आम्हाला सुद्धा तयार करण्याची इच्छा आहे. लहान मुलं, आणि ते सुद्धा सद्गुरू जोग महाराज संस्थेप्रमाणे विद्यार्थ्याकडून 1 रुपया सुद्धा घ्यायचा नाही. असे विद्यार्थी घडवायचे, त्यांना सगळं धर्माचं, शास्त्राचं ज्ञान द्यायचं. असं एखादी गुरुकुलाची स्थापना आम्ही सुद्धा करणार आहेत. आणि अशी नवीन पिढी निर्माण झाली पाहिजे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, कृपेने हा आमचा संकल्प लवकरच पूर्ण व्हावा अशी माऊलींच्या चरणी, गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि खरं लक्षात ठेवा बरं, इतका सुद्धा स्वार्थ नाही. आम्ही उपनिषद शास्त्र शिकवणारी मंडळी आहोत महाराज. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं हे नाही. हे समाजामध्ये जी परिस्थिती चाललेली आहे, बाहेर थोडंसं फिरतोय म्हणून माहिती आहे, म्हणून हे कुठंतरी आपण आपल्यासारख्याने शिकवलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. हे सगळं शिकलोय आम्ही, 20-22 वर्ष अध्ययन केलंय आळंदीमध्ये, ऋषिकेशला वगैरे. तर हे ज्ञान समाजापर्यंत गेलं पाहिजे. त्यासाठी छोटंसं एखादं गुरुकुल असावंच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आम्ही हे करणार आहेत. आणि त्याच्यातून मिळवणार काहीच नाही, कसलंच त्याच्यातून आम्ही आमचा स्वार्थ पूर्ण करणार नाहीत. पण माऊलींच्या कृपेने एक दिवस, काही दिवसामध्येच हे आम्ही केल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. या रूपाने आम्ही आमच्या संप्रदायाचं, हे धर्माचं कार्य करणार आहेत अशी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व आयोजक नियोजकांना पुनश्च अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. सर्व गायक, वादक, टाळकरी मंडळी, सर्व श्रोतृ सज्जन, मायबाप, संत मंडळी सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन करतो. सेवेला पूर्णविराम देतो. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली. चाल घ्यायचे का? घ्या मग. तुका म्हणे एक मरण्याचे सारे, तुका म्हणे एक